एक मोठी बातमी येते। अभिजित दिपके आणि मोदींची अमेरिकेत बैठक झाली। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी हा मोठा दावा केलाय। दिपके आणि मोदी भेटीचे फोटो मला एकाने पाठवले असाही दावा संजय राऊतांनी केलाय। मोदींच्या भेटीनंतरच दिपके भारतात आल्याचंही संजय राऊतांचं म्हणणं आहे। तर संजय राऊतांनी अभिजित दिपके आणि मोदींच्या बैठकीचा मोठा दावा केलेला आहे। अमेरिकेत ही बैठक झाल्याचा संजय राऊतांचं म्हणणं आहे आणि या बैठकीचे फोटो मला एकानं पाठवले आहेत असाही दावा संजय राऊतांनी केलाय। मोदींच्या भेटीनंतरच दिपके भारतात आल्याचे संजय राऊतांचं म्हणणं आहे। यहाँ के पॉलिटिकल पार्टी सक्षम है लड़ने के लिए। कांग्रेस पार्टी ने नीट के मामले में देश भर। तर खासदार संजय राऊतांनी हा मोठा दावा केलेला आहे। अभिजित दिपके यांनी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन केल्यानंतर आज पुण्यामध्ये त्यांचं आंदोलन होत आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस जनता पार्टीची चर्चा सुरू असताना आता संजय राऊत यांनी हा मोठा दावा केलेला आहे। अमेरिकेमध्ये मोदी आणि दिपके यांची भेट झाल्याचा दावा संजय राऊतांनी केलेला आहे आणि ही भेट झाल्यानंतरच दिपके भारतात आला असं देखील संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। एकानं मला त्या भेटीचे फोटो पाठवले असाही दावा संजय राऊतांनी केला आहे। यहाँ के पॉलिटिकल पार्टी सक्षम है लड़ने के लिए। कांग्रेस पार्टी ने नीट के मामले में देश भर में आंदोलन किया है, लेकिन मीडिया नहीं दिखा रही है। अभी मुझे किसी ने दिपके और प्रधानमंत्री का अमेरिका में जो एक मीटिंग हो गई उसका फोटो भेजा है। उसके बाद ये दिपके यहाँ आया ऐसा लोग बोलते हैं। इन बारे में जानकारी मैं ले रहा हूँ। त्याच्याविषयी खुलासा आम्ही घेऊ, माहिती घेऊ। आम्ही अधिक उड्या मारणार नाही। आता या देशातले राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना आपले लढे लढायला मजबूत आहेत।